नमस्कार. दिल्लीचा बॉम्बस्फोट आपण ऐकला. जवळजवळ 13 वर्षानंतर आपण असा हा भीषण बॉम्बस्फोट होऊन माणसं मेलेली ऐकली. 13 वर्षापूर्वी खूप ठिकाणी सिरियल ब्लास्ट वगैरे आपण ऐकत आलो होतो आणि आता ह्या 13 वर्षात हा प्रकार म्हणजे मी कमीत कमी 201 तरी असे डिफ्यूज केले हा ऐकले. म्हणजे पकडले, बॉम्ब स्फोट व्हायच्या आधी बॉम्ब पकडले गेले आणि ते डिफ्यूज केले, असे वेगवेगळ्या ह्याच्यातले वेगवेगळ्या ठिकाणचे. तर खरंच आपली तपास यंत्रणा, आपली लोक खूप डोळ्यात तेल घालून प्रयत्न करतात. पण जेव्हा स्फोट व्हायच्या आधी पकडलं जातं तेव्हा आपल्याला त्याची भीषणता कळत नाही आणि आपल्याला त्यांचं कार्याचं म्हणजे ते कुठेतरी बातमी येते, इथे इथे बॉम्ब मिळाला आणि पोलिसांनी डिफ्यूज केला, ह्या पलीकडे म्हणजे कारण त्याच्यामध्ये कोणाला ना मानवाचं किंवा संपत्तीचं नुकसान होत नाही. त्यामुळे आपल्याला ते नुकसान टळल्यामुळे त्या लोकांच्या कामाची कदर होत नाही. पण तेच एकदा एखाद्या ठिकाणी म्हणजे 100 वेळेला डोळ्यात तेल घालून म्हणजे एखादी बाई नाही का घरात अनेक कामं करते, सकाळपासून सगळी कामं करते, बाई म्हणून नाही म्हणत, कोणी व्यक्ती आपण धरूया, सकाळपासून अनेक कामं करते, पण एका कामात कुठेतरी थोडीफार त्यांच्याकडून चूक राहते आणि त्या चुकीबद्दल मात्र म्हणजे एवढ्या कामामध्ये कुठेही कौतुक नाही केलं तर काय झालं, तिचं कर्तव्यच आहे. पण एखाद्या कामात थोडीशी त्रुटी झाली किंवा हैगई झाली तर मात्र सगळे टपून बसतात. तर हीच गोष्ट थोडीशी आपल्या शोध यंत्रणा बाबतीत झाल्या. इतक्या प्रकारचे हे स्फोट आधी पकडले गेले आणि ते डिफ्यूज करण्यात आले. ते त्यावेळेला कौतुक म्हणजे ती बातमी कितीतरी छोटीशी असते की ती बऱ्याच जणांनी वाचलेलीही नसेल. एवढे प्रकरणं झालीच नाही म्हणतील, पण मी वाचनात आलेली आणि बघितलेली आहेत म्हणून मी सांगते. पण जेव्हा खरोखर चूकच म्हणेन मी, थोडासा यंत्रणेमधून कामामध्ये हैगय चूक काहीतरी झाली तर मात्र आपण पूर्ण नुसती ती तपास यंत्रणा नाही तर सरकारला दोष द्यायला लागतो. ते हे कितपत योग्य आहे नाही. मला वाटतं थोडंसं आपण आपली मुलं, आपण स्वतः तपास यंत्रणेमध्ये कामाला असतो तर आपल्याकडून चुका नाही होत का ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे. व्हायला नको होती ह्याच्याशी मी अगदी सहमत आहे. मग ती पहलगामची घटना असो की दिल्लीचा हा बॉम्बस्फोट असो, व्हायला नको होती, हैगय आपल्याकडून चूक व्हायलाच नको होती. पण एक लक्षात ठेवा, ही एक चूक व्हायच्या आधी 100 तरी हल्ले आपल्यापासून आपलं संरक्षण ह्या तपास यंत्रणेने केलेलं आहे. आपल्याला त्याची किंमत नसते. आपल्याला एक झाली आहे ना त्याचाच आपल्याला राग असतो. तर आणि ह्याच्यामध्ये मी पुन्हा सांगेन, ह्या तपास यंत्रणा ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याकडून पण चुका केवढ्या होतात बघा. आता जवळजवळ 3000 किलो स्फोटकं मिळालेत आणि अनेक बंदुकं वगैरे मिळालेली आहेत. तर हे सगळे भाड्याच्या घरात वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत. आता थोडंसं जास्त भाडं मिळावं म्हणून आपण सुद्धा कोणाकोणाला जागा भाड्याने देतो. गाडी विकताना सुद्धा 2-4 हजाराचा ह्याच्या करताना गाडीचा नीट पेपर, नीट कोणाला विकली आहे हे पूर्ण न करता, आता ती जी स्फोटकाची गाडी आहे ती सुद्धा 3-4 हे दाखवत आहेत, खरं त्याच्यातला सुद्धा ओरिजिन कळत नाही. तर ह्या गोष्टी
आपण पण चुका करतो सर्वसामान्य. तर आपल्यात थोडी नागरिकांची सुद्धा नाही का ह्याच्यामध्ये जबाबदारी? ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपली पण जबाबदारी आहे. भाड्याने घर देताना, व्हेइकल वगैरे विकताना, आणि थोडं जागरूकता आपल्याला जाणवलं कुठेतरी काहीतरी संशयित आहे तर थोडीशी जागरूकतेने हे करून, आणि ती आपल्याला चुकीचं वाटलं तर आपण जवळपासच्या पोलीस स्टेशनला वगैरे जा. पण काय होतं, आपण घाबरतो. मग आपल्याला विटनेस म्हणून बोलवतील, साक्षीदार म्हणून बोलवतील. मग आपल्याला 1000 वेळेला पोलीस स्टेशनला जावं लागेल, आपण आरोपीच्या नजरेत येऊ वगैरे. ही भीती आपल्याही सर्वसामान्य लोकांच्या मनात येते. पण मला असं वाटतं की पोलीस यंत्रणासुद्धा एवढी हे नाही की आपल्याला सर्वसामान्य माणसाला आरोपीसमोर ओपन करून नाही दाखवत. ते लोक पण आपलं हे ओळख गुपित ठेवतात. तर आपण पण आपल्याकडून, आणि मुंबई, पुणे वगैरे अशा ठिकाणी तर खूप थोड्या पैशासाठी सुद्धा माणसं नीट पेपर न बघता असले व्यवहार करतात. तर असं नका. आपण थोडंसं आपलं कर्तव्य म्हणून ह्या पुढे कुठलंही घर देताना, काहीही देताना, गाडी विकताना 4 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण जे करेन ते लिगली करेन. कारण काय होतं, तेव्हा ते विकणारे वगैरे इस्टेट एजंट वगैरे, अरे आपल्याला आहे, आम्ही आहे ना, मी आहे ना, मी तुम्हाला करून देतो ना, असं सांगतात आणि ते पेपर पूर्ण करत नाहीत. आपल्याला पैसे मिळतात म्हणून आपण पण त्या झंझटीत नंतर, आणि वर्षाने 1.5 वर्षाने जेव्हा ह्या गोष्टी आपल्याकडे काही दाखवायला नसतं. तसं करू नका. आणि दाखवायला नसतं ही गोष्ट खूप लांबची आहे, आपण अडकू वगैरे, पण आपण त्या अपराधांना दिलं ना, चांगली खतपाणी दिलेलं असतं आपल्याकडून, अजाणतेपणाने का असेना. तर तेवढं एक आपण आपल्याकडून तपास यंत्रणेने त्यांचं काम नीट करायला पाहिजे. तर आपल्यासारख्या नागरिकांनी सुद्धा जागरूकपणे काही कामं केली पाहिजेत असं मला वाटतं. मी माझ्याकडून निरपराध त्या बॉम्बस्फोटामध्ये निरपराध जे नागरिक गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून, आणि त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी छान मदत वगैरे मिळून त्यांचं पुढील आयुष्य चांगलं व्हावं, ह्याकडे देवाकडे प्रार्थना करते. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी आभारी आहे. माझे विषय जर आवडत असतील तर त्या विषयांना थोडीशी दाद द्या, पसंती दाखवा. माझे विचार जर चुकत असतील, कुठे माझ्या विचारामध्ये कमी असेल तर जरूर त्याबद्दलही मला जागरूक करा की मी थोडंसं त्याच्या मागे अभ्यास करीन आणि माझ्याकडून नीट मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आभार मानत मी बंद करते.